नमस्कार. माइंड मॅटर्स या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं की जर का ताण यशस्वीपणे हाताळायचा असेल तर व्यायाम म्हणजेच एक्सरसाइज किती गरजेचा आहे आणि तो अर्थात मुद्दाम करावा लागतो. तसंच आज आपण आणखीन एक घटक घेणार आहोत आणि तो म्हणजे झोप. अर्थात पूर्वी कशी झोप सहज यायची, परंतु आता मात्र तसं होत नाही. झोपेसाठी सुद्धा आपल्याला अथक प्रयत्न करावे लागतात. बदलती जीवनशैली म्हणा, कामाचा किंवा इतरही गोष्टींचा सतत असणारा ताण आणि मीडिया अर्थातच आपल्या दिमतीला असतोच. तर ही सगळी आणि इतर अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे झोपेसाठी अक्षरशः कसरत करावी लागते. आणि म्हणून मला असं वाटलं की इतकी साधी सोपी सहज गोष्ट जी आहे त्याच्यासाठी इतकी मेहनत का बरं करावी. आणि म्हणून झोपेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी किंवा त्याबद्दलची शास्त्रीय माहिती घेण्यासाठी आज आपल्या चॅनेलवर आले आहेत आयुर्वेद वैद्य स्वरूपा कुलकर्णी, MD आयुर्वेद. डॉक्टर, मी आपलं माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि आपण डॉक्टरांच्याकडून आता जाणून घेऊया की डॉक्टर, मला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगा की झोप किंवा ज्याला निद्रा देवी असं साहित्यामध्ये म्हटलं जातं, तर ह्याचं नेमकं स्वरूप काय आहे? शास्त्राप्रमाणे निद्रेची व्याख्या जर आपण केली तर ती अशी असते की यदा तू मनसी क्लांते कर्मात्मानः क्लमान्विता विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिती मानवः. म्हणजे की शरीर आणि मन जेव्हा थकतं आणि त्याच्यानंतर इंद्रिय शिथिल होतात तर तेव्हा निद्रा येते. म्हणजे इंद्रिय शिथिल झाल्यावर इंद्रियांचं काम करणं ते बंद करतात आणि निद्रा येते. ही स्वाभाविक निद्रा असते. म्हणजे तसं झालं की निद्रा जी येते ती स्वाभाविक निद्रा येते. पण ह्याच्यामध्ये सुद्धा निद्रा ही प्रत्येक माणसाची ही वेगळी असते. पॅटर्न वेगळा असतो. म्हणजे त्याची वेळ आणि त्याचं कशी प्रकारे झोप लागेल हे प्रत्येक व्यक्तिपरत्वे, म्हणजे त्याचं प्रकृती असेल त्याप्रमाणे ती बदलते. निद्रेचा जर आपण विचार केला तर ती योग्य निद्रा आणि अयोग्य निद्रा अशा दोन कॅटेगरीमध्ये आपण ती ठेवू शकतो. त्याची दोन कॅटेगरीज आपण करू शकतो. योग्य निद्रा म्हणजे कशी, तर ती रात्री येणारी एक विशिष्ट वेळेत आणि खंडित नसलेली अशी निद्रा ती योग्य निद्रा. आणि अयोग्य निद्रामध्ये कसं होईल की ती कमी प्रमाणात असलेली किंवा अति जास्ती प्रमाणात असलेली आणि खंडित निद्रा अशी ती अयोग्य निद्रा आपण म्हणू शकतो. तर ह्याची सुद्धा कारणं वेगवेगळी असू शकतात. आणि स्वाभाविक निद्रेचा काळही एक शास्त्रांनी सांगितलेला आहे. तो म्हणजे की रात्र झाली की काय होतं की सृष्टीतलं तमोगुण वाढायला लागतो, कफाची संचिती व्हायला लागते आणि हे दोन्ही गोष्टी निद्रा येण्याला कारणीभूत होतात. आणि तसंच की प्रकाश कमी झाला की इंद्रिय शिथिल व्हायला लागतात, इंद्रिय आपलं कार्य करणं थांबवतात आणि झोप येते. तर ती झोप ही स्वाभाविक निद्रा असते. बरं. तर त्याच्यामुळे स्वाभाविक वेळेला आणि योग्य प्रमाणात घेतलेली निद्रा ही कधीही माणसाला आवश्यक असते आणि त्याची शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक ठरते. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला ताजंतवानं वाटत असेल तर मग भले तुम्ही ते 5 तास झोपा किंवा 4 तास झोपा, पण ती झोप तुमच्यासाठी योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पूर्वी आपण एक प्रकाश सूर्य अस्ताला गेला की अंधार व्हायला लागल्यानंतर हळूहळू लोक झोपायची. आता तसं होत नाही. आपण जवळपास 24 तास जागे असतो असं म्हणायला हरकत नाही. खूप छान सांगितलं तुम्ही. मला दुसरं असं विचारायचं होतं की ताण आणि निद्रा यांचा नेमका काय संबंध आहे हे तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच. कारण ताण येतो म्हणजेच काय होतं की जेव्हा आताच आपण निद्रेची व्याख्या बघितली किंवा निद्रा कशी येते बघितलं की इंद्रिय ही शिथिल होणं आवश्यक असतं. शरीर आणि मन माणसाचं थकतं, पण इंद्रिय जर शिथिल झाली नाहीत त्या ह्याच्यातनं तर निद्रा येणारच नाही. तर आता आपल्याकडे जे सध्या सगळ्या प्रकार आहेत की ताण का येतो, किंवा आता जसं मी माझ्या क्लिनिकमध्ये बघते की आत्ता सध्या तर ह्या वर्षभरात किंवा 2-1.5 कोविड नंतर खूप पेशंट वाढलेत की झोप येत नाही किंवा झोप नीट लागत नाही. म्हणजे थकलेलो असतो आम्ही, सगळं 10 तासाची नोकरी झालेली असते, तरी सुद्धा आडवं पडल्यानंतर झोप येते पण लागत नाही असं होतं. किंवा झोप नुसतंच आम्ही बेडवर पडून असतो असं. तर ते का, तर ह्याचा हाच कारण आहे की तुमची इंद्रिय शिथिल होत नाही. तर ती कशी होती, कारण तुमच्या हातात शेवटपर्यंत मोबाईल असतो किंवा फोन असतो.
बरोबर. प्रकाश असतो, तर हम्म. प्रकाश मंद झाल्याशिवाय ते वातावरण तयार होत नाही आणि बरोबर. इंद्रिय शिथिल होत नाही. म्हणजे इंद्रिय शिथिल जर नाही झाली बरोबर. तर तुमचा ताण वाढत राहतो हम्म. शरीराचा आणि मनावरचा. हम्म. बेसिकली मनावरचा ताण वाढला की तुम्हाला निद्रा येणारच नाही. त्याच्यामुळे मनाचा आणि निद्रेचा किंवा याचा अतिशय संबंध जवळचा आहे. बरोबर. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ते एक विशेष सायकल तयार होते की तुम्ही ताणामुळे तुम्ही झोपत नाही आणि तुम्ही न झोपल्यामुळे किंवा अपुरी झोप घेतल्यामुळे परत तो ताण वाढत राहतो. हो. त्यामुळे हे कुठेतरी हे सायकल ब्रेक करायला पाहिजे किंवा थांबवायला पाहिजे. हेही तुम्ही आम्हाला खूप छान सांगितलं. पण आता मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण ही कमी झोप घेतो, बऱ्याच वेळेला कसं होतं, खास करून बायकांचं तर होत असेल की इतकं बिझी, म्हणजे घरातलं बघायचं, बाहेरचं बघायचं, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना स्वतःला आता वेळ फारच कमी मिळतो आणि रात्री झोपताना पण दुसऱ्या दिवशीचे विचार डोक्यामध्ये असतात. मला अमुक करायचंय, हे करायचंय, मुलांसाठी असं करायचंय, ऑफिसमध्ये ही मीटिंग आहे वगैरे वगैरे. तर त्यामुळे खऱ्या अर्थाने मेंदूला जी विश्रांती हवी ती मला असं वाटतं मिळत नाही. तर आपण समजा ताण आणि निद्रा, कमी होणारी जी निद्रा आहे, तर ह्याच्यामुळे काही विशिष्ट आजार, कमी झोपेमुळे आपल्या शरीरावर किंवा मनावर काही परिणाम होऊन काही आजारांची शक्यता असते का, हेही तुम्हाला विचारायचं आहे. हो, नक्कीच. कारण ह्याच्यामध्ये शरीर उपस्तंभ असे जे म्हणले, त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 मेन उपस्तंभ आहेत की जे जर तुमचे चांगले असतील तर तुमचं शरीर चांगलं राहणार आहे. तुम्हाला कुठल्याही व्याधी होण्याची किंवा शक्यता कमी आहे. त्याच्यामध्ये की जर आपण खूप कमी झोपलो किंवा जरी झोपलो असं वाटलं आणि ती तेवढ्या प्रमाणातली निद्रा कमी, जसं तुम्ही म्हणताय की कमी मिळाली तर ती तासांवर आपण नाही धरू शकत. 8 तास झोपले का 4 तास झोपले, प्रत्येकाच्या व्यक्तिपरत्वे, प्रकृतीपरत्वे तुम्हाला जर जेवढी निद्रा आवश्यक असेल ती नाही मिळाली तर नक्कीच त्याचा परिणाम शरीरावर होतो. कारण त्याच्यामुळे वात आणि पित्ताचा प्रकोप होतो. वातपित्ताचा प्रकोप झाला की तो डायरेक्टली मनावर, म्हणजे तुमचे सत्वगुण कमी होतो किंवा पित्त प्रकोप होतो आणि त्याच्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला काही जाणवत असेल तर आळस किंवा फ्रेश न वाटणं, आपण जे म्हणतो की उठल्यावर फ्रेश वाटत नाही, तर ते लक्षण पण आहे आणि तो एक व्याधीचा प्रकार की त्याच्यातनंच पुढे सगळ्या गोष्टी होतात. आणि कशातही लक्ष न लागणं, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीत मग भूक न लागणं आणि मग मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन हे आजकाल खूप कॉमन आहे आणि त्याचं एक कारण निद्रानाश हे पण आहे किंवा निद्रा कमी मिळणं हे सुद्धा आहे. बरोबर. आणि त्याच्यात उत्साहहानी, आपण म्हणतो की कशात उत्साह वाटत नाही, तर हे सगळे छोटे छोटे विकार जरी वाटत असले तरी ते आपल्या डेली लाईफवर खूप परिणाम करणारे असतात आणि ते निद्रानाशामुळे असतात. आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं शिरशूल म्हणजे डोकं दुखणं, ही सुद्धा म्हणजे त्याच्यासाठी मग प्रोसिन घ्या किंवा हे असं जे प्रकार घडतात की सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट्स, पण त्याच्यामध्ये मुळामध्ये जाऊन आपण विचार करायला पाहिजे की हे कशामुळे झालं आहे आणि त्याच्यासाठी निद्रा आणि मनाचा हा अतिशय जवळचा संबंध आहे. पण मला असं विचारायचं होतं, आजकाल जे ज्याला आपण मोठ्या व्याधी म्हणू शकतो, ब्लड प्रेशर, रक्तदाब म्हणा किंवा डायबेटीस, हे इतकं कॉमन झालंय की कुणालाही विचारा त्यांच्या गोळ्या चालूच असतात. तर ते पण ह्याच्यामुळे, कमी झोपेमुळे ह्यातल्या काही व्याधी होऊ शकतात का? व्याधी, वजन, सॉरी मी तुम्हाला थांबवते, पण वजन वाढण्याची सुद्धा जी समस्या, आयदर एकदमच कमी असणं किंवा खूप वाढणं आणि किती प्रयत्न केला तरी ते कमी न होणं, हे सगळं होऊ शकतं का कमी झोपेमुळे? म्हणजे फक्त कमी झोपच त्याला कारणीभूत असेल असं नाही, पण कमी झोपेचा परिणाम नक्की त्याच्यावर होतो. बरोबर आहे. कारण याच्यामध्ये निद्रानाशामध्ये आयुर्वेदात तरी सांगितले की धातुक्षय म्हणजे बलहानी आणि धातूचा क्षय म्हणजे रस, रक्त, मांस हे सगळे जे धातू आहेत, सप्तधातू, त्याचा नाश झाला किंवा क्षय झाला की कार्शत्व म्हणजे बारीकपणा किंवा वजन घटणं असं होणार. भूक न लागणं, ह्या सगळ्या क्रिया मंदावणं, मलावष्टंभ, याच्यामुळे वजन वाढणं हेही होऊ शकतं. त्याच्यामुळे नक्कीच याचा सगळ्याचा संबंध आहे. फक्त आता की वजन वाढलं म्हणजे फक्त निद्रानाश आहे नक्की नाही, पण ह्याचं नक्कीच का त्याला एक पुष्टी मिळते, म्हणजे ते त्याच्यामध्ये एक भर टाकतं किंवा एक महत्त्वाचं कारण ठरतं. कारण मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे मी मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे मी हे म्हणू शकते की जेव्हा आपण शांत झोप झाली आणि तुमचं मन प्रसन्न असेल की आपोआपच तुमचे बाकीचे पाचक रस चांगले पाझरतात. त्याच्यानंतर त्यामुळे पचन चांगलं होतं. पचन चांगलं झालं की मला वाटतं मधुमेह म्हणा किंवा ह्या गोष्टी नक्कीच नियंत्रित राहू शकतात. त्याला बाकीची कारणं तर आहेतच, हे तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे, पण त्याच्यामध्ये निदान भर तरी पडणार नाही किंवा झोप चांगली झाली तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही बराच काळ लांब राहू शकाल.
किंवा आता मुलांच्या पण परीक्षा जवळ आलेल्या आहेत, तर खूप जागरण केलं म्हणजेच आपण खूप अभ्यास केला असं एक समजूत असते. आणि मग ते तुम्ही म्हणालात तसं डोकेदुखी, उलट्या होणं हे सगळं होतं आणि परिणामी मग पेपरही वाईट जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे तुम्ही आम्हाला काही, आमच्या प्रेक्षकांना काही असं सांगाल का? एखाद दुसरी आपण म्हणतो ना युक्तीची गोष्ट, की ज्याने तुम्हाला एक छान झोप घ्यायला मदत होऊ शकते? हे नक्कीच, कारण असं आहे की प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे स्वस्थ कोणाला म्हणायचं, निरोगी कोणाला म्हणायचं, की ज्याची इंद्रिय प्रसन्न आहेत. इंद्रिय, आत्मा आणि मन, म्हणजे पुन्हा मनाशी संबंध आला. तर मन जर तुमचं प्रसन्न असेल तर तुम्हाला, आणि हे मन प्रसन्न ठेवण्यासाठी अगदी काटेकोरपणे हे आजकालच्या पिढीने तर पाळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पेरेंट्सना पण ते फॉलो करायला पाहिजे, की एक विशिष्ट वेळ झाली घरात तुम्ही आलात की एक आवश्यकतेपुरतंच गॅडजेट्स वापरणं, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं वापरणं किंवा ढळढळीत प्रकाश सतत ठेवणं, काहीतरी म्युझिक ऐकणं ढणढण ढणढण, की ह्या सगळ्या गोष्टीच्या की तुम्हाला इंद्रिय शिथिल न होण्यासाठी कारणीभूत ठरतात. ते तुम्ही जेवढं बाजूला ठेवाल आणि जितक्या लवकरात लवकर झोपायचा प्रयत्न कराल तर ते हळूहळू, एका दिवसात शक्य नाही आहे ते, पण हळूहळू त्याची जर सवय लागली तर ते तुम्हाला करणं शक्य आहे. आणि मगच तुम्हाला एक असं लक्षात येईल की खरंच आपल्याला व्यवस्थित झोप लागते किंवा आणि मग सकाळी उठल्यावर फ्रेश वाटणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी नक्की होतील. पण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायला पाहिजेत की आपण ह्या माध्यमांपासून दूर राहायला पाहिजे. फोन आपल्यासाठी आहे, आपण फोनसाठी नाही आहोत. हे अगदी, किंवा टीव्ही चालू आहे असं नाही. तर आपल्याला विशिष्ट गोष्टीनंतर मर्यादा आहे आपल्या मनावर घातल्या पाहिजेत आणि त्यासाठी पालकांनी हे आधी फॉलो केलं पाहिजे. तर आपण मुलांना सांगू शकू ना की आता टीव्ही बंद करायचा आहे. बरोबर. असं. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना झोपेबद्दल, त्याचे प्रकार किंवा त्याचं स्वरूप सांगितलं, ह्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला असं वाटतं ही माहिती तुम्हा सगळ्यांना खूप उपयोगी ठरेल आणि जो काही ताण आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे, लहान प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याच्यासाठी एक मस्त झोप घ्या आणि टेन्शन फ्री राहा, हा फंडा खूप जास्ती चांगला आहे आणि सोपा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे परत भेटू आपण पुढच्या भागामध्ये. आज डॉक्टर स्वरूपा इथे आल्या आणि त्यांनी आपल्याला छान माहिती दिली. याबद्दल माइंड मॅटर्स तर्फे त्यांचे मनापासून आभार. आणि मंडळी, परत एकदा सांगते, स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा.